वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा। विधेयक आणलं नसतं तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता। रिजिजू यांचा टोला। तर काँग्रेस सपा तृणमूलचा विधेयकाला विरोध। भाजपच्या अध्यक्षपदावरून संसदेत टोलेबाजी। एवढा मोठा पक्ष एक अध्यक्ष निवडू शकत नाही, अखिलेश यांचा टोला। तर तुम्ही कुटुंबातून अध्यक्ष निवडता, आम्ही कोट्यवधी सदस्यातून निवडतो, शहा यांचं प्रत्युत्तर। वक्फवरून ठाकरे गटाची भूमिका अस्पष्ट। विधेयकातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, अरविंद सावंतांची भूमिका। तर ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही ॲलर्जी, श्रीकांत शिंदेंनी डिवचलं। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडी मात्र संबंध नाही, फडणवीसांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर। तर हिरवी कावीळ झालेले नव्या दिव्य दृष्टीतून बघतात, रवींद्र चव्हाणांची टीका। चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हारतुरे न आणण्याच्या सूचना। बीडला सुतासारखं सरळ करणार, अजितदादांचा इशारा। अधिकाऱ्यांची कान उघडणी, निगरगट्ट अधिकाऱ्यांना बदलावं लागेल, अजितदादांची ठाम भूमिका। अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईत फॅशन शो मध्ये उपस्थिती। आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी। फडणवीस सरकार असल्यानंच न्यायाची अपेक्षा, दिशा सॅलियनच्या वकिलांचं मोठं वक्तव्य। प्रकरण नव्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका, तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आमने सामने। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। रब्बी पिकांचं नुकसान, आंबा काजू बागायतदार हवालदिल। सोनं लवकरच 1 लाखांवर जाण्याची शक्यता। जागतिक स्तरावरची अनिश्चितता आणि अमेरिकेच्या धोरणांचा सोन्याच्या दरावर थेट परिणाम।